मराठा आरक्षणाची लढाई आज तरी आंतरवाली सराटी येथे सुरू असली ना, परंतु ही लढाई 4 दशकापूर्वी एक आत्मबलिदानातून सुरू झाली होती. ते म्हणजे मराठा हृदय सम्राट अण्णासाहेब पाटील. 22 मार्च 1982 मध्ये मुंबईमध्ये पहिलं मराठा आरक्षणाचं आंदोलन धडकलं होते आणि 23 मार्च रोजी त्यांनी जनतेला शब्द दिला की मी तरी आज मराठा आरक्षण दिले नाही तर मी स्वतःचं बलिदान देईन. आणि मी अण्णासाहेब पाटील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेतो की 24 तासाच्या आत जर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं तोडगा काढला नाही तर त्यानंतरचा सूर्योदय हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही. सरकारने काय त्यांना आरक्षण दिलं नाही आणि 23 मार्च रोजी त्यांनी आपल्याच पिस्तूलमधील गोळी काढली आणि आपलं बलिदान दिलं. हे बलिदान आज आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील ही गोष्ट आहे 1980ची. तेव्हा भारतामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. दक्षिण महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील मराठा समाज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येऊन माथाडी कामगार म्हणून काम करू लागले. परंतु यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी पहिला लढा केला तो म्हणजे अण्णासाहेब पाटील यांनी. परंतु मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण नव्हतं आणि त्यांना शिक्षणामध्ये काही सवलतीसुद्धा नव्हत्या. यासाठी त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं आणि मराठा महासंघ हा संघ निर्माण केला. अण्णासाहेब पाटील यांच्या शब्दाला खूप मान ठेवत होते लोक. त्यामुळे त्यांनी 22 मार्च 1980 मध्ये लाखोच्या संख्येने लोक मुंबईमध्ये आले. मित्रांनो, हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं तेव्हा. एक सामान्य माणूस इतके लोक गोळा करतो आणि मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदाच त्यांनी एक इंद्रधनुष्य उचलला होता, तो म्हणजे मराठा आरक्षणचा. त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी आणि अजून 11 मागणी घेऊन सरकारशी चर्चा केली आणि सरकार फक्त त्यांना आश्वासन दिलं आणि आरक्षण काय देत नव्हते. त्यांनी जनतेला शब्द दिला होता की 24 तासाच्या आत तुम्हाला आरक्षण नाही दिल्यावर मी उद्याचा सूर्योदय पागणार नाही. आणि त्यांनी हाच शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना हे खेचवत होतं की आपण मराठ्याला आरक्षण देऊ शकलो नाही. आणि रात्रीच त्यांनी आपल्या घरामधली पिस्तूल घेतली आणि स्वतःवर गोळी छाटली. मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आपलं आयुष्याचं बलिदान दिलं. हे बलिदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. एक मराठा कोटी मराठा.